नमस्कार. विजेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते. आणि गंमत म्हणजे ही चूक बऱ्याचदा कामात नसते, तर हातात असलेल्या हत्यारात असते. म्हणजे बघा, योग्य हत्यार निवडणं हे फक्त काम सोपं व्हावं म्हणून नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सुरक्षेसाठी आहे. तर मग आजच्या या माहिती प्रवासात आपण इलेक्ट्रिशियनच्या हत्यारपेटीत डोकावणार आहोत. तारा पकडण्यापासून ते छिद्र पाडण्यापर्यंत आणि हो, या सगळ्या हत्यारांची काळजी कशी घ्यायची हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला, तर सुरुवात करूया. एका प्रोफेशनल इलेक्ट्रिशियनच्या कामात प्रत्येक हत्याराचं एक विशेष महत्त्व असतं. प्रत्येकाचं एक ठरलेलं काम, आणि तेच ते काम करतं. हे वाक्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आहे यशस्वीपणे पूर्ण झालेलं काम, आणि दुसऱ्या बाजूला आहे एखादी मोठी दुर्घटना. आणि या दोन्हींमधला फरक, तो आपल्या हातात असलेल्या हत्यारावर अवलंबून असू शकतो. कामाचा दर्जा आणि आपली सुरक्षा दोन्ही गोष्टी यावरच ठरतात. आता आपण वळूया हत्यारांच्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रकाराकडे, म्हणजे पकडण्याची आणि कापण्याची हत्यारं. कारण विजेच्या कामात तारांना हाताळल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही, बरोबर? आणि ही आहे आपल्या हत्यारपेटीची खरी ओळख, कॉम्बिनेशन प्लायर. ही मजबूत फोर्ज्ड स्टीलपासून बनवलेली असते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं हँडल इन्सुलेटेड असतं, म्हणजे विजेच्या धक्क्यापासून थेट संरक्षण. आता याची कमाल बघा. हे एकाच वेळी सपाट वस्तू पकडतं, तारांना घट्ट धरून पिळतं आणि तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारा कापतं सुद्धा. म्हणूनच तर याला कॉम्बिनेशन प्लायर असं म्हणतात. एकाच हत्यारात अनेक कामं. ठीक आहे, पुढचं हत्यार आहे लॉंग नोज प्लायर. याच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येते की याचं काम काय असेल. याचं लांब आणि निमुळतं टोक खास अरुंद आणि अवघड जागांसाठीच बनवलेलं आहे. आता विचार करा, एखाद्या स्विच बोर्डमध्ये खूपच कमी जागा आहे आणि तिथे एखादा छोटासा स्क्रू पकडायचा आहे. अशा वेळी आपली नेहमीची प्लायर कामाला येत नाही. बरोबर त्याच ठिकाणी ही लॉंग नोज प्लायर आपला खरा मित्र ठरते. तर आपण आतापर्यंत पाहिलेल्या प्लायरची ही एक छोटीशी उजळणी. कॉम्बिनेशन प्लायर ही सगळ्या कामांसाठी, तर लॉंग नोज प्लायर ही अरुंद जागेतल्या अचूक कामासाठी. प्रत्येक प्लायरचं काम अगदी ठरलेलं आहे. आपलं पुढचं हत्यार दिसायला अगदी साधं आहे, पण याचं काम खूपच महत्त्वाचं आहे. हे आहे वायर स्ट्रिपर. याचं काम साधं वाटलं तरी ते खूप नाजूक आहे. तारेवरचं जे प्लास्टिकचं आवरण असतं, म्हणजे इन्सुलेशन, ते काढायचं, पण आतल्या नाजूक तारेला जराही धक्का न लावता. कारण एक सुरक्षित आणि पक्की जोडणी इथूनच तर सुरू होते. बरं, आता आपण त्या हत्यारांकडे वळूया जी वस्तू एकत्र जोडण्यासाठी, ठोकण्यासाठी आणि त्यांना योग्य आकार देण्यासाठी वापरली जातात. स्क्रूड्रायव्हर हे हत्यार तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. पण इलेक्ट्रिशियन जो स्क्रूड्रायव्हर वापरतो त्यात एक खूप मोठा फरक असतो. आणि तो फरक आहे सुरक्षेचा. याचं पातं तर मजबूत स्टीलचं असतंच, पण खरा जीव आहे तो याच्या इन्सुलेटेड हँडलमध्ये. कारण विजेच्या प्रवाहाशी थेट संपर्क येण्याची शक्यता असते आणि नेमकं तेव्हाच हे हँडल आपल्याला त्या धोक्यापासून वाचवतं. त्यामुळे याबाबतीत कोणतीही तडजोड करून चालत नाही. आपलं पुढचं हत्यार आहे बॉल पेन हॅमर. आता याचा जो सपाट भाग आहे त्याला फेस म्हणतात. तो खिळे वगैरे ठोकण्यासाठी असतो. आणि जो वरचा गोलाकार भाग आहे म्हणजे पेन, तो धातूला आकार देण्यासाठी, उदाहरणार्थ रिवेटिंग करताना वापरतात. इलेक्ट्रिकल कामांमध्ये साधारणपणे पाव किलो ते अर्धा किलो वजनाचा हॅमर वापरला जातो. कारण हे वजन अचूक फटका मारण्यासाठी अगदी योग्य असतं आणि यामुळे नाजूक उपकरणांचं नुकसानही होत नाही. आता आपण त्या हत्यारांकडे वळूया जी छिद्र पाडण्यासाठी आणि कायमस्वरूपी विद्युत जोडणी करण्यासाठी कामी येतात. हे आहे इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन. भिंतीतून केबल न्यायची असेल किंवा स्विचबोर्ड बसवायचा असेल, हे मशीन इलेक्ट्रिशियनचं काम खूप सोपं आणि वेगवान बनवतं. जंक्शन बॉक्स बसवण्यापासून ते भिंतीतून पाईप टाकण्यापर्यंत अनेक कामांसाठी ड्रिल मशीन लागतंच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. भिंतीसाठी वेगळं बीट, लाकडासाठी वेगळं आणि धातूसाठी वेगळं. योग्य बीट वापरलं तरच काम व्यवस्थित होतं. आणि हे आहे सोल्डरिंग आयर्न. जेव्हा दोन तारा किंवा इलेक्ट्रॉनिक घटक कायमचे एकत्र जोडायचे असतात, तेव्हा याचा वापर होतो. यामुळे एक पक्का आणि विजेचा प्रवाह सहज वाहून नेणारा जोड तयार होतो. विशेषतः सर्किट बोर्डवरच्या कामात हे खूप महत्त्वाचं ठरतं.
आता आपण आपल्या माहिती प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हत्यारांची निगा राखणं हे फक्त एक काम नाही, तर ही एका खऱ्या व्यावसायिकाची ओळख आहे, त्याची जबाबदारी आहे. हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. खरंय, आपलं हत्यार जर सुरक्षित नसेल तर आपणही सुरक्षित नाही. हत्यारांची चांगली स्थिती हीच आपल्या सुरक्षेची पहिली पायरी आहे. बरं, हत्यारांची काळजी घेण्यासाठी हे काही नियम कायम लक्षात ठेवायला हवेत. पहिलं, काम झालं की हत्यारं स्वच्छ करायची. दुसरं, त्यांना गंज लागू नये म्हणून हलकंसं तेल लावायचं आणि जागेवर ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्सुलेटेड हँडल कुठे तुटलेलं किंवा खराब झालेलं नाही ना, हे नेहमी तपासायचं. आणि हो, प्लायर म्हणजे प्लायर, हातोडा नाही, त्याचा चुकीचा वापर कटाक्षाने टाळायचा. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. तंत्रज्ञान रोज बदलते नाही का? मग विचार करा, भविष्यात असं कोणतं नवीन हत्यार किंवा टेक्नॉलॉजी येईल जी आजच्या इलेक्ट्रिशियनच्या कामाची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकेल? यावर नक्की विचार करा.